हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर इथे मी बटाट्याचा कीस घेतला आहे. जो आपण उन्हाळ्यामध्ये बटाट्याचा कीस करतो तो बटाट्याचा कीस घेतला आहे. तर आज मी तुम्हाला उपवासाच्या बटाट्याच्या किसाची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर आता आपल्याला हा कीस अगोदर 5 ते 10 मिनटं भिजत ठेवायचा आहे. तर इथे मी यामध्ये पाणी घालणार आहे. 2 ग्लास पाणी यामध्ये घालणार आहे. किसाच्या वरपर्यंत पाणी ठेवायचं म्हणजे तो व्यवस्थित भिजला जातो. जर तुमच्याकडं टाईम नसेल आणि लगेचच तुम्हाला भाजी बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी घालून 1-2 मिनटं भिजत ठेवला तरीसुद्धा किस व्यवस्थित भिजला जातो. आता आपण यावरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं हा किस बाजूला ठेवून देऊया. तर आता इथे 10 मिनटं मी हा कीस भिजत ठेवला होता. तर पाहू शकता हा कीस आपला छान असा व्यवस्थित भिजला आहे. आता हा आपण साईडला ठेवून देऊया आणि बाकीचं साहित्य घेऊया. तर इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तर मिरच्यांचे देठ मी इथे काढून घेतले आहे. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. भाजी तुम्हाला कितपत तिखट, कमी तिखट हवी त्यानुसार तुम्ही मिरच्या घ्या. तर इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये आपल्याला 1 पळी तेल घालून घ्यायचं आहे. आता तेल छान असं कडकडीत गरम होऊन द्यायचं. त्यानंतर यामध्ये आपल्याला ज्या मिरच्या आपण कट करून घेतल्या होत्या त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. आता मिरच्या आपल्याला 3-4 सेकंद परतून घ्यायच्या आहेत. तर इथे पाहू शकता मिरच्या मी 3 ते 4 सेकंद परतून घेतल्या आहेत आणि मिरच्यांना छान असं टिपके पडलेत इथपर्यंत आपण हे परतून घ्यायचे. आता यामध्ये आपण जो कीस भिजून ठेवला होता तो सर्व कीस यामध्ये घालून घ्यायचा आहे. कीस कढईमध्ये घालताना त्याचं पाणी पूर्णपणे निथळून मग यामध्ये घालून घ्यायचे. आता इथं सर्व कीस मी कढईमध्ये घालून घेतले. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला भाजलेला शेंगदाण्याचा कूट करून घेतला इथे मी. तो कूट यामध्ये घालून घ्यायचा आहे. असा जाडसरच कूट करून घ्यायचा म्हणजे तो दाताखाली ते शेंगदाणे येतात ते खायला खूप छान लागतात. तर आता शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आता यावरती आपल्याला झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. फार वेळ लागत नाही कारण की कीस आपण भिजवून घेतला होता. तर इथं पाहू शकता 3 ते 4 मिनटं झाले आहेत. आता आपण झाकण काढून घेऊया. अधूनमधून मी 2 वेळा हा कीस हलवून घेतला होता. आता एकदा पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊया. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते. तर पाहू शकता इथे उपवासाच्या किसाची भाजी तयार झाली आहे. तुम्ही ही उपवास असताना सुद्धा खाऊ शकता किंवा मग उपवास नसताना सुद्धा तुम्ही ही चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता किंवा मग अशीच सुद्धा खाल्ली तरी ती खूप छान लागते. तुम्हाला सुद्धा ही भाजी आवडते का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.